जिल्ह्याने तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं म्हणजे तुम्ही जिल्ह्याचे बाप झाला नाही. ही जनता तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही. हे वाक्य आहे लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या नेत्याचं. महाविकास आघाडीकडून मनोज जरांगे यांना लोकसभेला पाठिंबा दिला गेला होता. विधानसभेचा विचार केला तर जिथे निवडून येऊ शकतो तिथे उमेदवार देऊ आणि जिथे आपण निवडून येऊ शकत नाही तिथे आपल्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराला आपण पाठिंबा देऊ. हे मनोज जरांगे यांचं वाक्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी असलं तरी बीडच्या बाबतीत त्यांचं मत वेगळं असू शकतं. कारण बीडचं राजकारण भल्या भल्यांना घाम फोडतं. 2019च्या विधानसभेचा विचार करता परळी विधानसभेत खुद्द मोदीशहा आले, पण धनुभाऊंनी मैदान मारलं. बीड लोकसभेला सगळी फिल्डिंग लावली, पण गेम ऐनवेळी फिरला आणि बजरंग बाप्पा निवडून आले. इथे कधी काय होईल काही सांगता येत नाही. तरी एक गोष्ट मात्र इथे कायम राहणार, ती म्हणजे बीडमध्ये नाणं वाजणार ते मुंडेंचंच. आता राजकीय विश्लेषक असं का म्हणतायत याची चाचपणी केली तर काही समीकरणं दिसून आली. त्यात एकतर मुंडे शिवधनुष्य पेलू शकतात, नाहीतर बीडमधून बेदखलही होऊ शकतात. तर बीडच्या विधानसभेचं नियोजन कसं असेल, इथे कुठून कोण उभा आहे आणि जिल्ह्यात सत्ता कोण राखणार, आणि मराठा समाज माघारी फिरला तर वंजारी समाज पण मागे फिरेल का, की मराठा विरुद्ध ओबीसी याच मुद्द्यावर ही निवडणूक होणार, याचाच आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं. टिकणार फक्त मुंडेच हे आता बीडमधल्या प्रत्येक बॅनरवर झळकू लागलंय. बीडच्या गौरवशाली इतिहासात मुंडे परिवाराचं योगदान तसं पाहता गोपीनाथ मुंडे यांच्यापासून सुरू होतं. त्यांनी बीडसाठी केलेली विकास उपयोगी कामं प्रचंड आहेत. सगळ्याच समस्या सुटलेल्या नसल्या तरी महाराष्ट्राच्या डोळ्यात आणेल असा जिल्हा बनवायचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. आता त्यांच्या स्वप्नावर त्यांच्या दोन्ही कन्या स्वार झालेल्या आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात. बीड, आष्टी, माजलगाव, गेवराई, केज आणि परळी. सध्या भाजपचे 2, राष्ट्रवादी अजित पवार यांचे 3 आणि शरद पवार यांचा 1 उमेदवार इथे आहे. आणि बारकाईने पाहता इथे फक्त राष्ट्रवादी आणि भाजपा दोन्हीच दिसत आहेत. कारण आतापर्यंतचा संघर्ष पाहता भाजपकडून गोपीनाथ मुंडे तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांनी सर्वदूर पकड मिळवलेली होती. जिथे भाजप कमी पडायचं तिथे धनंजय मुंडेंना पुढे करून शरद पवार मागच्या गेटने शिरकाव करायचे. पण राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर भाजप आणि अजित पवार एकत्र आले आणि पर्यायाने धनुभाऊ आणि पंकजाही एकत्र आले. आतापर्यंत ज्या जागांची विभागणी फक्त 2च पक्षात व्हायची, तिथे आता 2च शक्यता उरतात. पहिली की सगळीकडे फक्त मुंडेच, नाहीतर दुसरी की इतर पक्षांची बीडच्या सत्तेत होणारी एंट्री. बीडचं राजकारण सतत बदलत राहिलेलं असल्यामुळे एकदा सत्ता मिळवली तरी उमेदवार पक्ष किती टिकवू शकतो हे सांगता येत नाही. पण टिकणार मात्र मुंडेच. लोकसभेला संपूर्ण बीड मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपने जीवाचं रान केलं होतं. पण वाढलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादाच्या भोवऱ्यात सापडून त्यांना मतदारांपर्यंत पोहोचणं शक्य झालं नाही. कारण दोन्ही नेते राज्य पातळीवर काम करत असल्यामुळे फक्त मराठा समाजाच्या बाजूने बोलून राज्यातील ओबीसी समाजाला दुखवणं त्यांना परवडणारं नव्हतं. याचा फटका स्वतःच्या लोकसभा मतदारसंघात त्यांना बसला. कारण येथील मराठा समाजाला ओबीसी नेतृत्व नको हे नॅरेटिव्ह सेट करण्यात शरद पवारांना यश आलं होतं. बजरंग सोनवणे यांनी तसा प्रचार सुद्धा केला की मी खासदार झाल्यावर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आग्रही असेल आणि वेळ पडली तर मी संसद बंद पाडेल. पण निवडून आल्यावरती त्यांनी संसदेत अशा प्रकारचा अकांड तांडव केल्याचं कधीच पाहायला मिळालं नाही. पण निवडणुकीत वाढलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा वादाने जिल्ह्याला फोरपळून काढलं. आरक्षणाचं नाव सांगून मतं मिळायची, पण पेटलेल्या वादाला कारणीभूत विरोधकांना ठरवायचं हेच आतापर्यंत सुरू होतं. मुंडे परिवाराची हीच जमेची बाजू राहिलेली आहे की स्वतः ओबीसी समाजाचं नेतृत्व करत असताना मराठा समाजाबद्दल एकही चुकीचं विधान त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे मराठा मतदार या विधानसभेत त्यांच्याकडे खेचला जाईल हे नक्की आहे. आणि महाविकास आघाडीकडे याच मुद्द्यावरून पाहिलं तर त्यांचा पाठिंबा या वादात भर घालतो. एकीकडे मराठा आरक्षण शक्य नाही हे सर्वोच्च नेते सांगत असताना सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे असं ते जाहीर करतात. मनोज जरांगे यांचं मराठा समाजाप्रती असलेलं योगदान अतुलनीय आहे. पण फक्त समाजाला आरक्षण मिळावं म्हणून तुम्ही विशिष्ट उमेदवाराला मतदान करा ही मागणी सध्या तरी बीडच्या राजकारणाला पटणारी नाही. त्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन आपण चालणार असल्याचं मुंडे परिवाराचं आश्वासन इथे वरचढ ठरताना दिसतं.
बीडमध्ये सध्या शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर आमदार आहेत. लोकसभेला बरेच चर्चेत असलेले संदीप भैया मराठा मतदारांना आकर्षित करताना वेळोवेळी दिसत आलेले आहेत. बीड लोकसभेला त्याचा पुरेपूर फायदा त्यांना झाला, मात्र आता विधानसभेला त्याचा तोटा होणार हे नक्कीच. कारण बीड विधानसभा मतदारसंघात मराठा समाजच नाहीये, तर इथे असणारा ओबीसी समाज आणि त्यांचं एकूण मतदान विरोधात जाऊ शकतं. एव्हाना ते फिरवायला धनुभाऊ मदत करू शकतात. शरद पवार गटात गेल्यापासून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना कसलीच कसर सोडली नाही. मागचा इतिहास पाहिला तर संदीप क्षीरसागर यांना जयदत्त क्षीरसागर यांच्यापासून वेगळं झाल्यावरती राजकारणाच्या पटलावर आणण्यात धनंजय मुंडे यांचा वाटा मोठा आहे. दोघंही पंकजा मुंडे यांच्या विरोधात उभे होते, त्यामुळे तिथे जमेची बाजू होती. पण आता ते शरद पवार पक्षात आहे आणि लोकसभेला ओढवलेला ओबीसी समाजाचा रोष त्यांना भोगावा लागेल. आणि बीडमध्ये जिथे ओबीसी नाव घेतलं जातं तिथे मुंडे यांचा उल्लेख होतोच होतो. याच कारणामुळे दिसून येतं की मुंडे बीडमध्ये सक्रिय आहेत. मतदान फिरवलं की हवा तो उमेदवार ते निवडून आणू शकतात. तर गेवराईमधून उद्धव ठाकरे गटाकडून बदामराव पंडित यांना उमेदवारी घोषित असली तरी महायुतीकडून अद्याप उमेदवार घोषित झालेला नाहीये. तसंच माजलगाव आष्टी केज या विधानसभा मतदारसंघात कायम मराठा आणि ओबीसी दोघांची तुल्यबळ लढत होताना पाहायला मिळू शकते. मराठा समाज विविध पक्षात असला तरी ओबीसी समाजाचं मतदान एकट्ठा आहे. हे मतदान महायुतीला मिळेल याची खात्री सध्या तरी मुंडे परिवार देत आहे. आता बीडचा सर्वदूर विकास झालेला नसला तरी बऱ्याच अंशी विकास कामांची पूर्तता करण्यासाठी मुंडे परिवाराचं योगदान मोठं आहे आणि ते कोणीही नाकारू शकत नाही. गोपीनाथ मुंडे कायम बेरजेचं राजकारण करा असा सल्ला द्यायचे. त्यांचा सल्ला यावेळी विधानसभेत दिसेल अशी सध्याची परिस्थिती आहे. विरोधात फक्त शरद पवार यांचाच पक्ष नाहीये, तर इतरही पक्ष आता सक्रिय होत आहे. कारण परळीमधून मनसेने अभिजित देशमुख यांना उतरवलं आहे. त्यामुळे हे उमेदवार निवडून येणारे नसले तरीही त्यांचं उपद्रव मूल्य अधिक असतं. बीडमधून मुंडे हद्दपार करणं अवघड असलं तरी ते अशक्य नाहीये. मतदारसंघात खेचून आणलेला निधी जमेची बाजू असली तरी मराठा ओबीसी वादावर पडदा टाकणं त्यांना जमलेलं नाही. त्यामुळे त्यांना पराभवाला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि बीडच्या या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमचं मत काय आहे तेही कळवा. आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.